हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी उषाच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज ना मी तुमच्यासोबत एक खूप सुंदर आणि साधी सोपी रांगोळी शेअर करणार आहे। आता दसरा आलेलाच आहे जवळ, तर दसऱ्या दिवशी रांगोळी आपण अगदी सहज ठेवू शकतो आणि काढायला ज्याला कोणाला येत नसेल किंवा वेळ नसेल तर अगदी ही इझी आहे। तुम्ही सुद्धा अगदी ट्राय करू शकताय पेपरवरती। असं ज्यांच्याकडे OHP शीट नसेल तर त्यांनी पुस्तकांना जे आपण मुलांच्या कव्हर लावायला आणतो ना प्लास्टिक, त्याच्यापासून सुद्धा बनवू शकता। हे मी जे घेतलेलं आहे प्लास्टिक तेच आहे। अजून मला पण OHP शीट नाही भेटली, कारण माझं पार्सल उद्या मला रिसीव होणार आहे। सो चला आता पटकन रांगोळी शेअर करते तुमच्यासोबत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं। माझ्याकडे ती ना हे स्केच नव्हतं, तुम्ही ह्याची प्रिंट सुद्धा काढून आणू शकता, गुगलवर सर्च करायचं। आणि हे कसं मी साधी आपली पाटी आणि आपट्याची पानं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्याकडे मी एक स्केच आणलं होतं काढून, जी प्रिंट आणली होती ना त्याच्यावरतीच एक पाठीमागं असा बेस भेटतो, त्याच्यावरतीच मी ही पाटी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ते प्लॅस्टिक ठेवून आहे तसे मी ड्रॉ करून घेतलेला आहे। तर आहे तसं ड्रॉ करून घेतलेलं ना, तर कोणी सेलोटोप वगैरे लावून हे करतं, कारण मार्कर सगळीकडे पसरतो नंतर म्हणून। पण हे कसं मी परमनंट मार्कर घेतलेला आहे, त्याच्यामुळे हे रांगोळी नाही पसरत, ह्याच्या म्हणजे ते कलर नाही मिक्स होत त्याच्यामध्ये। तर असं मी सगळीकडे छान असं ड्रॉ करून घेतलेलं आहे। आणि एक मिश्रण तयार केलेलं आहे, जे की फेविकॉल अर्ध घेतलेलं आहे आणि अर्ध पाणी घेतलेलं आहे, छान असं मिक्स केलेलं आहे। तुम्ही इथं फॅब्रिक ग्लू सुद्धा वापरू शकता, ते पण वापरतात, पण माझ्याकडे जे आहे ते मी वापरत आहे। तर इथं मी ना ब्लॅक कलरची पाटी बनवत आहे। तर सगळी पूर्ण आधी मी ब्लॅक कलर पूर्ण भरून घेतलेला आहे। आणि आता जी 2 आपट्याची पानं काढली होती ना, तीच आता मी कलर करून घेते। अगदी आधी ब्लॅक करून घ्यायचा, कारण ह्याच्यामध्ये ना हिरव्यामध्ये ब्लॅक मिक्स होऊ शकतो चुकून, तर ते काढणं खूप थोडंसं मुश्किल होतं नंतर। रांगोळी टाकल्यानंतर एक पेपर ठेवून चांगला हाताने वरतून असं प्रेस करायचं आहे आणि जेवढी रांगोळी पडेल तेवढी छान अशी झटकून घ्यायची आहे, जेणेकरून दुसऱ्या लेअर करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही किंवा रांगोळी सुकल्यानंतर आपले त्याच्यावरती क्रॅक किंवा खपल्या निघणार नाहीत। तर आपट्याची 2 पानं मी रंगवून घेतलेली आहेत आणि इकडे मी झेंडूचं आणि फुल आणि पान सुद्धा बनवलेलं आहे। सो त्याला सुद्धा मी रांगोळीचं पहिला कोट करून घेतलेला आहे। आणि जी पाटीला जी बॉर्डर होती साईडला, त्याचा माझ्याकडे हे असा कलर नव्हता, तर मी ऑरेंज आणि थोडासा ब्लॅक मिक्स करून हा ब्राऊन शेड बनवलेला आहे। तर तो पण खूप छान झालेला आहे, सेट झालेला आहे। तर आता मी इथं दुसरा लेअर करायला घेतलेला आहे। अगदी रांगोळी आपली 20 मिनिटं 30 मिनिटं चांगली सुकू दिलेली आहे। मी चेक केली सुकली कधी, आज अगदी ओलसर असलं तर नाही दुसरा लेअर करायला घ्यायचा, थांबायचं थोड्या वेळ। तर मी आधी पूर्ण बॉर्डर आहे ती कव्हर करून घेते आहे, जेणेकरून नंतर ना कसं काळा जर करून घेतला ना आधी तरी पण चालतं, पण आधी मी कसं बॉर्डर करून घेतलेली आहे। तर आता दुसरा कोट करताना ना ह्याच्यामध्ये तुम्ही फिनिशिंग आणि किंवा चमक छान येण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये ना चमकी किंवा ग्लिटर सुद्धा वापरू शकता। पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करीन ते मी कुठलं ग्लिटर वापरते आहे किंवा कसं आणलेलं आहे। मार्केटमध्ये तर भरपूर साऱ्या कलरचं भेटतं, पण जास्त करून गोल्डन आणि सिल्वरच चालतं। तर मी आणलेलं आहे ते शेअर करीन मी उद्याच्या व्हिडिओमध्ये। सो इथं आता ना मी दुसरा कोट सुद्धा माझा करून झालेला आहे। तर ना दुसरा कोट करून झाल्यावर सुद्धा आपली रांगोळी ना छान अशी सेट होऊ द्यायची, कारण आपल्याला ह्याच्यावरती ना सरस्वती मातेचं चिन्ह काढायचं आहे, यंत्र काढायचं आहे सरस्वती मातेचं। तर तुम्ही ना हे झेंडूची किंवा आपट्याची पानं जर तुम्हाला काढायची नसतील तर फक्त पाटी आणि सरस्वती मातेचं यंत्र आहे ना ते फक्त काढू शकता, ते सुद्धा खूप सुंदर दिसतं। आणि हे ना मी इथं ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे, जसं की हे सरस्वती मातेचं चिन्ह काढते आहे। तर व्हाईट कलर तर ॲक्रेलिक कलर आहे, तो अगदी तुम्हाला कुठं पण सहज भेटून जाईल, जर ऑनलाईन सुद्धा बघू शकता तुम्ही। तर इथे मी ना सरस्वती माताचं चिन्ह म्हणजे यंत्र काढून घेते आहे। व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून थोडंसं मी फास्ट फॉरवर्डमध्ये केलेलं आहे। तुम्हाला वाटेल की एवढं फास्ट कसं काय करते, तर असं अजिबात नाही, ह्या कामाला ना थोडासा वेळच लागतो।
तर इथं छान असं माझं सरस्वती मातेचं चिन्ह किंवा यंत्र म्हणू शकता, तर ते बनवून छान असं रेडी झालेलं आहे. अगदी सोपं आहे काढायला हे. तर आता विजयादशमी किंवा दसऱ्या दिवशी आपण ही रांगोळी असं काढून ठेवतोच आपण पाटीवरती. तर मग मी असं म्हणलं की रांगोळीत पण आपण असं करून ठेवू शकतो. तर ही रांगोळी मी त्याच्यासाठीच आज बनवलेली आहे. म्हणूनच आधी 2-3 दिवस व्हिडिओ शेअर करते आहे तुमच्यासोबत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अगदी आयडिया येईल की रांगोळी बनवण्याची. तर नाही तर छानपैकी सरस्वती मातेचं काढून घेतलेलं आहे मी यंत्र. आणि आता ब्लॅक कलर घेतलेला आहे, जे की आपल्याला पाटीला आउटलाईन काढून घेत आहे मी सर्व. तर पूर्ण आउटलाईन झाल्यानंतर जे फिनिशिंग आलेलं आहे ना, बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली पाटी बनवून तयार झालेली आहे. खूप खूप सुंदर दिसत आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. काही प्रश्न असतील तरी विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.